Good morning, students. Page number 66, example number 3 आपण समजून घेऊ. 66 पान काढायचे सगळ्यांनी. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ राजकुमार ग्रोसरी सेलर. ग्रोसरी म्हणजे किराणा माल दुकानदार. 2019 एप्रिल 1. कॉलम इकडे जर्नलचे आखून घ्यायचे. इन द बुक्स ऑफ राजकुमार ग्रोसरी सेलर जर्नल डेट पर्टिक्युलर्स LF डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. ट्रान्झॅक्शन फर्स्ट एप्रिल 1. राजकुमार स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹2 लाख. 2 लाखांनी व्यवसायाला सुरुवात केली. बिल्डिंग ₹2 लाख. बिल्डिंग त्याची 2 लाखाची. अँड बॉरोड म्हणजे कर्जाऊ घेणे. लोन फ्रॉम राकेश ₹50,000 आणि राकेशकडून 50,000 कर्ज घेतलं. पाहायची जर्नल एंट्री कशी करायची लक्ष द्या. कॅश किती आणलेली आहे त्यांनी 2 लाख. कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट 2 लाख पाहिजे इथं. कॅश अकाउंट डेबिट 2 लाख. बिल्डिंग अकाउंट खालीवर झालेत आकडे चेंज करून घ्यायचे. इथं 2 लाख करा आणि इथं ही 2 लाख. बिल्डिंगचे पण 2 लाखच आहे. कॅश अकाउंट डेबिट 2 लाख किंवा मग हे गणितामध्येच चुका आहे काही. बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 लाख. टू कॅपिटल अकाउंट हे 2 लाख आणि 2 लाख किती होतील हे 4 लाख बरोबर आहे. आणि टू राकेश लोन अकाउंट 50,000. हे राकेश लोन घेतले त्यांनी 50,000चं. याची बेरीज केली 4,50,000 आणि कर्ज घेतल्यामुळं त्या ठिकाणी पैसे आलेले आहेत म्हणून इथं कॅशचे काय केलेले आहे बरोबर आहे ते 2 लाख आणि ही 2,50,000 केली. समजलं की कॅश अकाउंट ही दिलेले 2 लाख आणि कर्जावर रक्कम आपल्याकडे आलेली आहे त्याच्यामुळे हे 50,000 त्याच्यात टाकले. ही 2,50,000 झाली. बिल्डिंगचे 2 लाख झाले. हे 4,50,000 इथं टाकले. कॅपिटल 4 लाख आणि राकेश लोन. तर राकेश लोनला ही 50,000. राकेश लोन ही लायबिलिटी आणि लायबिलिटी वाढली देणं वाढलं की त्याला क्रेडिट द्यायचं असतं. आपण शिकलो आहे पहा मागं ते हे पहा याच्यात असं लायबिलिटी वाढली क्रेडिट म्हणून राकेश लोनला क्रेडिट दिलेलं आहे. बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश बिल्डिंग अँड लोन फ्रॉम राकेश. त्यानंतर नंबर 4 एप्रिल पहा 4 एप्रिलचं डिपॉझिटेड कॅश इंटू देना बँक ₹50,000. देना बँकेत 50,000 भरले. डेबिट द रिसिव्हर या नियमाप्रमाणे पहा देना बँक अकाउंट डेबिट 50,000 टू कॅश अकाउंट 50,000. इथं कॅशला क्रेडिट काय दिलं क्रेडिट वॉट गोज आउट बीइंग कॅश डिपॉझिटेड इंटू देना बँक. नंतर 7 एप्रिलचं पहा परचेस्ड कॉम्प्युटर फ्रॉम ब्रिजेश ऑफ ₹30,000. ब्रिजेशकडून कॉम्प्युटर खरेदी केले 30,000 ॲट 18% GST अँड पेड बाय चेक. आणि पैसे चेकने दिलेले आहेत. पहा कॉम्प्युटर आपलं खरेदी केलं. कॉम्प्युटर आपल्याकडे आलेलं आहे. कॉम्प्युटरला आपण इथं डेबिट देणार बरोबर. कॉम्प्युटर अकाउंट डेबिट कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 30,000. आता GST 18%. 18% आपल्याला सगळ्यांना काढता येईल. 30,000 आहे पहा लक्ष द्या. 18/100 करायचं. हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले. 300ला किती गुणायचं 18ने. 18 त्रिक 54. हे 5400चे 2 भाग करायचे म्हणजे आपल्याला 9% करायचं आहे. बेतुने 4 बेसाती 14. हे पाय आले 2,700 2,700. पहा कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 30,000. इनपुट CGST अकाउंट डेबिट 2,700. इनपुट SGST अकाउंट डेबिट 2,700 टू देना बँक अकाउंट. याची टोटल करायची 35,400. बीइंग परचेस कॉम्प्युटर ॲट 18% GST अँड पेड बाय चेक. इथं बँक शब्द लिहिलं तरी चालेल. चेकने पैसे दिल्यावर बँक शब्द लिहायचा आहे. देना बँक लिहिलं तरी चालतं. त्यानंतर नंबर 10 एप्रिल कॅश सेल्स ₹90,000. रोख माल विकलेला आहे
90,000 आले. डेबिट वॉट कम्स इन, पैसे आले का लगे त्याला डेबिट पहा. कॅश अकाउंट डेबिट 90,000 टू सेल्स अकाउंट. सेल्स इज द इन्कम, क्रेडिट इन्कम्स अँड गेन्स 90,000. बिईंग गुड्स सोल्ड फॉर कॅश. 12th एप्रिल गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू गणेश. उधारीने माल विकला पहा रुपीज 10,000 ॲट 5% ट्रेड डिस्काउंट. हे 5% डायरेक्ट वजा काढायचे. एक पॉईंट जर यातलं कट केला तर 1000 राहतात. 1000 हे 10% असतात. आपल्याला 5% पाहिजे म्हणजे 500. 10,000तून 500 वजा करा म्हणजे 9,500ची एंट्री करायची आपल्याला. उधारीने माल गणेशला विकलेला आहे. डेबिट द रिसिवर. माल गणेशला मिळालं ना, गणेशला डेबिट दिले पहा. गणेश अकाउंट डेबिट 9,500 टू सेल्स अकाउंट 9,500. 5% वजा करून. बिईंग गुड्स सोल्ड टू गणेश ऑन क्रेडिट ॲट 5% ट्रेड डिस्काउंट. टी डायरेक्ट वजा करून रक्कम लिहायची असते. त्यानंतर 15th एप्रिल गणेश रिटर्न गुड्स ऑफ रुपीज 950. 950नी गणेशनी माल आपल्याला परत केलेला आहे पहा. त्याला रिटर्न इनवर्ड शब्द वापरला आहे पहा. आपल्याकडे माल आलेला आहे. रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट 950 टू गणेश अकाउंट 950. नॅरेशनमध्ये चूक झालेली आहे. जुन्या पुस्तकात पहा, चेक करून घ्या. बिईंग गुड्स रिटर्न फ्रॉम गणेश, हे खोडून टाका. बिईंग गुड्स रिटर्न फ्रॉम गणेश. त्यानंतर नंबर 18th एप्रिल गुड्स टेकन बाय राजकुमार. हे राजकुमारचंच आहे पहा अकाउंट आपण करतो ते. फॉर हिज पर्सनल यूज रुपीज 1,000. म्हणजे थोडक्यात 1,000चा माल खाजगी कामासाठी घेतला. मालकाने खाजगी कामासाठी घेतला. त्याला आपण पाहिलं शब्द काय वापरायचा आपल्याला, ड्रॉईंग शब्द आहे पहा. ड्रॉईंग शब्द वापरतो आपण त्याला. मग पहा, ड्रॉविंग अकाउंट डेबिट 1,000 टू गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट 1,000. बिईंग गुड्स विथड्रॉन फॉर पर्सनल यूज. त्यानंतर नंबर 20 एप्रिल बा. पे टेलिफोन चार्जेस रुपीज 500. टेलिफोनचा खर्च केला 500 अँड टॅक्सी फे रुपीज 200 अँड टॅक्सी भाडं 200. खर्चाला डेबिट द्यायचं नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार, माहिती आहे तुम्हाला. टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट 500. कन्व्हिनियन्स शब्द वापरला आहे पहा. टॅक्स भाड्याला कन्व्हिनियन्स म्हटले 200. आणि टू कॅश अकाउंट याची टोटल करायची, टोटल करून लिहायची. इथे किती 700. बिईंग पेड फॉर टेलिफोन चार्जेस अँड टॅक्सी पेअर. टॅक्सी पेअरसाठी हा कन्व्हिनियन्स शब्द वापरलेला आहे, तेवढं ठेवायचं तेवढं. त्यानंतर 22nd एप्रिल पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस रुपीज 5,000 ॲट 5% GST. तर 5% काढतील पाहिजे. एक पॉईंट जर कट केलं तर 10% 500 येईल. आपल्याला 5% पाहिजे म्हणजे 250. 250चे 2 भाग करायचे, 125 125. पहा, खर्चाला डेबिट द्यायचं आहे. ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट 5,000. इनपुट CGST अकाउंट 125. इनपुट SGST अकाउंट डेबिट 125 टू कॅश अकाउंट. टोटल करायची 5,250. बिईंग पेड फॉर ट्रान्सपोर्ट चार्जेस इन्क्लुडिंग 5% GST. त्यानंतर 24th एप्रिल पेड ऑडिट फीज रुपीज 5,000 बाय चेक. चेकने 5,000 रुपये भरलेत पहा. ऑडिट फीचे खर्च आहे. ऑडिट फी म्हणजे हिशेब तपासणीची फी. खर्चाला डेबिट नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार. ऑडिट फीज अकाउंट डेबिट 5,000 टू देना बँक अकाउंट 5,000. बिईंग पेड फॉर ऑडिट फीज. त्यानंतर 26 परचेस्ड फर्निचर रुपीज 70,000 अँड अमाऊंट पेड बाय चेक ॲट 12% GST. 12% GST काढता येईल पहा. 70,000 आहे. 70,000 गुणिले 12/100. हे 2 गेले, हे 2 गेले. 700 किती गुणायचं आता 12ने. 12 84. 8,400चे निम्म करायचं. 4,200 पहा. फर्निचर अकाउंट डेबिट 70,000. इनपुट CSD
CGST account debit 4,200. Input yes GST account debit 4,200 to देना बँक अकाउंट किंवा नुसतं बँक अकाउंट म्हटलं तर टोटल करायची 78,400 being फर्निचर परचेस विथ 12% GST. नंतर 28 एप्रिल 28 हां सोल्ड मोटर कार वर्थ रुपीज 1 lakh 1 लाखाची मोटर कार विकली ॲट 18% GST 18% GST. तर 18% म्हणजे याचे 2 शून्य कट होतील आणि 18,000 म्हणजे ते 2 भाग करायचे 9,000 अँड सेल्स प्रोसीड्स क्रेडिटेड टू आवर अकाउंट. आणि जे पैसे आहेत ना विकून आलेले ते आपल्या अकाउंटमध्ये म्हणजे बँकेत क्रेडिट झालेले आहेत. मग पहा देना बँक अकाउंट डेबिट तर रेसिवर बँकेत पैसे मिळालेले बँकेला डेबिट दिलं पहा देना बँक अकाउंट डेबिट 1,18,000 कसे आले समजून घ्या आधी. टू मोटर कार अकाउंट 1 लाख पहा मोटर कारचे 1 लाख घेतले. टू आउटपुट CGST अकाउंट 9,000 18% सांगितले मी तुम्हाला हे 9,000. टू आउटपुट SGST अकाउंट 9,000 याची टोटल केली आणि ती इथं लिहिलेली ही टोटल केली आणि मग इथं लिहिली 1,18,000 being sold motor car at 18% GST. तर लास्ट एंट्री राहिली पेड कॅश टू कविता रुपीज 15,500 15,500 कवितेला दिले. हू अलाउड अस डिस्काउंट रुपीज 500 आपण तिला पैसे दिले तिने आपल्याला डिस्काउंट दिला 500. कविताला पैसे दिले डेबिट द रिसिव्हर नियमानुसार. कविता अकाउंट डेबिट 16,000 कसे आले पहा. टू कॅश अकाउंट 15,500 आपण तिला किती दिली 15,500. टू डिस्काउंट रिसिव्ड आपलं उत्पन्न आपला डिस्काउंट आपला फायदा आहे नॉमिनल अकाउंटचा नियम क्रेडिट इन्कम्स अँड गेन्स. टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 500 याची टोटल केली आणि ही इथे लिहिली 16,000. बिईंग पेड टू कविता अँड डिस्काउंट रिसिव्ड आणि टोटल करून टाकायची कोणते एका बाजूची करायची दोन्ही बाजूला मांडून टाकायचं 8,60,200 8,60,200. कॅल्क्युलेशन GSTचं कसं केलेलं आहे या पानावर दिलेलं आहे 69 पानावर पाहून घ्या कसे काढलेत. 30,000वर 9% नंतर हे 2.5% 5% काढले ना आपण आणि त्यानंतर हे 6% हे आपण कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तिसरा प्रॉब्लेम समजून घ्या 2-3 वेळा पहा नियमांचा वापर करा आणि समजून घ्यायचं व्यवस्थित लिहून काढायचं नंतर आपल्या वहीमध्ये गणित.